कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर। एकनाथ शिंदेंच्या अवमान प्रकरणी अंतरिम दिलासा। 31 मार्चला मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी राहणार हजर। वकिलाच्या पोशाखातल्या अमित भोसलेचा प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न। कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारातील घटना। कोरटकरच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ। 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलीस कोठडीमध्ये, तर कोरटकरला मदत करणारेही पोलिसांच्या रडारवर। आरोपी जयराम साठेच्या जबाबात सुग्रीव कराडचा उल्लेख। सुग्रीवच्या सांगण्यावरून देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली। मारहाणीचा बदला घेण्यासाठी कराडनं घुलेला सांगितलं, जबाबात उल्लेख। नाशिक त्र्यंबकेश्वर या नावानंच कुंभमेळ्याचं नामकरण, तर कुशावर्तसारखं पवित्र कुंड तयार करणार असल्याची गिरीश महाजन यांची मोठी घोषणा। राज्यात एकीकडे धार्मिक जातीय तणाव सुरू असताना पुण्यामध्ये एका हिंदूवर मुस्लिम बांधवाकडून अंत्यसंस्कार। पुण्याच्या जावेद खानचं पंचक्रोशीत कौतुक। बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या करून पुण्यात आलेल्या पतीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या। पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून पळाला होता पती, तर आरोपी राकेशवर ससूनमध्ये उपचार सुरू। डोंबिवलीमध्ये 2 कोटींच्या खंडणीसाठी शाळेत सोडणाऱ्या रिक्षा चालकाकडून चिमुकल्याचं अपहरण। अवघ्या 3.5 तासात पोलिसांकडून 7 वर्षाच्या मुलाची सुटका आणि 4 आरोपी ताब्यात। सिडको लॉटरीच्या वाढीव दरांविरोधात मनसेची पोस्टकार्ड मोहीम। सोडतधारकांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सिडकोचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना घराचे दर कमी करण्यासाठी पत्र। बँकॉक थायलंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के। भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल। म्यानमार भूकंपाचा केंद्रबिंदू। भूकंपात 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती।